हे बघा, टंचाई असेल ना तर ती उद्योगांना सोसायला सांगा, पण विद्यार्थ्यांचं पोट मारू नका. नाही, मला काय माहित नाही. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी बोला. शासकीय आपत्कालीन कोट्यातनं सिलेंडरची व्यवस्था करा. हे बघा, प्रत्येक हॉस्टेलचा गॅस हा सुरू झालाच पाहिजे आणि मला तासाभरात रिपोर्ट हवा आहे. उत्तम निर्णय घेतलास भैया. यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना तर आधार मिळेलच, पण बाहेरून आलेल्या मुलांनाही त्याने आधार मिळेल. कसं आहे ना पृथ्वी, गॅसचा तुटवडा झाला ना तर त्याची झळ सगळ्यात आधी सामान्य माणसाला बसते आणि विद्यार्थ्यांनी. खरंय भैया, पण भैया फक्त कोटा रिलीज करून हा प्रश्न नाही सुटणार. सप्लाय चेनमध्ये अडथळा येऊ शकतो, त्यावर तोडगा काढायला हवा, कारण हा प्रश्न काही दिवस तरी चालेल. काय करू शकतो आपण यावर? आपण ना ज्या हॉस्टेलमध्ये पोचायला गॅसला उशीर होतोय तिथे ऑनलाईन शिक्षण सुरू करू आणि त्या मुलांना घरी पोहोचवण्याची जबाबदारी आपण घेऊ. पण तोपर्यंत जी मुलं हॉस्टेलमध्ये आहेत त्यांच्या जेवणाचं काय करायचं? हॉस्टेलमध्ये असणाऱ्या मुलांसाठी आपण कोटा रिलीज करून सिलेंडर देतोच आहे ना. लागलीच तर कम्युनिटी किचन, अन्नछत्र संस्था यांना आवाहन करू. आणि आपल्या शहरापुरता जर विचार करायचा असेल ना भैया, तर आपल्या घरून जेवणाचे डबे पाठवू, मतदारसंघांमध्ये सांगू. अजून एक काम करू शकतो का भैया, म्हणजे प्राथमिक शाळांमध्ये जे जेवण देतो ना आपण, ते वाढवून राज्यभरातल्या हॉस्टेलपर्यंत आपण पोहोचवू शकतो का? त्याने काय होईल भैया, गॅसची वाट न बघता गरम गरम अन्न मुलांच्या ताटात पडेल. कल्पना चांगली आहे पृथ्वी. एक काम कर, राज्यामध्ये जेवढी हॉस्टेल्स आहेत ना त्याची एक लिस्ट काढ, विद्यार्थ्यांची संख्या काढ आणि एक ड्राफ्ट तयार कर. आपण लगेचच शिक्षण विभागाकडनं एक सर्क्युलर काढूया. हे बघ, कोणाचीही आबाळ होता कामा नये. मामा, मामा, अरे मामा, मामा, मॉमला वाचव, मॉमला वाचव ना. काय झालं? काय झालं नंदाक्याला? तिने तिच्या रूम मध्ये विष खाऊन. विष खाऊन? नंदाक्का! नंदाक्का! नंदाक्का, दार उघड नंदाक्का! मॉम, नंदाक्का, दार उघड नंदाक्का! मॉम, हे बघ, तू तुझ्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ नको, प्लीज ऐक मॉम. मॉम, तुझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर माझं कसं होणार मॉम? नंदाक्का, तुला माझी शपथ आहे. नंदाक्का, दार उघड. नंदाक्का, मॉम, मॉम, दार उघड ना मॉम, प्लीज. मॉम, तू स्वतःच्या जीवाला काही बरं वाईट करून घेऊ नकोस मॉम, प्लीज मॉम. मॉम, दार उघड ना मॉम, प्लीज. होय, नंदाकांचं काय नवीन नाटक सुरू आहे? नंदा काय चीज आहे ना ते कोणालाच कळलं नाहीये, पण खूप मोठा खेळ आहे हा. काय ते नेमकं कळत नाहीये मला. नंदाक्का! मॅडी, दरवाजा तोड. नंदाक्का, नंदाक्का, काय करत होतीस तू? तू एकदाही विचार नाही केलास हे करण्याआधी? काय झालं नंदाक्का? आता काय झालंय? हा, का जीव द्यायला निघाली होतीस तू? नंदाक्का, जरा तुझा विचार नाही का केलास माझा? हा, मला काय होईल? तुला काय झालं तर मी कसा जगीन? नंदाक्का, माझी बहीण नाही, तू माझी आई आहेस. नंदाक्का, नंदाक्का, बोल काहीतरी. काय झालंय? हा, काय चूक झाली माझ्याकडे नंदाक्का?
नंदाका पृथ्वी मॉम काय झालं मॉम? नंदाका डोळे उघड नंदाका पृथ्वी डॉक्टरला फोन कर पटकन. मी करतो. हॅलो डॉक्टर. मॉम नंदाका डोळे उघड नंदाका. तुम्ही मला अगदी वेळेवर बोलवलं साहेब. नाही म्हणजे त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे, काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. मी औषधं लिहून देतो. नाही फक्त काय त्यांना आरामाची खूप आवश्यकता आहे. त्यांना कसले त्रास होणार नाही आणि कुठले टेन्शन होणार नाही ना, फक्त याची काळजी घ्या. हां थँक्यू डॉक्टर. ओके. पृथ्वी डॉक्टरना सोडून ये. हां या ना डॉक्टर प्लीज. अच्छा. अपर्णा हे सगळं घडायच्या आधी नंदाका काही टेन्शनमध्ये होती. हा तुझ्याशी काही बोलणं झालं होतं का? तुझं हे जे काही पुतणी प्रेम मोठू चाललंय ना, ते मला चांगलं समजतंय अपर्णा. मला दूधखोळी समजू नकोस. पृथ्वी माझा भाऊ आहे म्हणून आजपर्यंत तुझ्या खोड्यांकडे मी दुर्लक्ष केलंय. पण याच्या पुढे जर तू माझ्या मार्गात आडवी आलीस तर तुला कायमची आडवी केल्याशिवाय राहणार नाही मी. अपर्णा काय विचारतोय मी? नाही भैया साहेब, म्हणजे मी बोलले त्यांच्याशी, त्या नॉर्मलच वाटल्या. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर तसं काही टेन्शन नाही दिसलं मला. कोणती गोष्ट तुम्ही मनाला लावून घेतली काय माहित. एक काम करा अपर्णा, नंदाकासाठी काहीतरी सूप किंवा काहीतरी खायला घेऊन ये. हो आणते. मॉम तू का स्वतःला त्रास करून घेतेस? हा हे बघ, तू आम्हाला हवी आहेस, या घराला हवी आहेस. इथून पुढे हा वेडेपणा करायचा नाही. काय तुझ्याशिवाय माझं काय झालं असतं याचा विचार पण केला नाहीस तू का? मान्य आहे मला की तुला जे पटतं ते आज तोवर तू करत आलीस, पण आता ते होणार नाहीये ना, तर हरकत नाही. पण तुझा चांगुलपणा कोणाला आवडत नसेल आणि त्याचा तुला त्रास होत असेल ना, तर नको वागूस तसं. नको वागूस मॉम, कारण तू आमच्यासाठी, या घरासाठी खूप महत्वाची आहेस. आणि आता तो विषय सोडून दे. त्याचा विचार पुन्हा करू नकोस. कुठला विषय?